मराठवाडा म्हटलं की डोळ्यासमोर दुष्काळाचं चित्र उभं राहतं. काही तालुके सोडले तर इतर तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण आहे. शेतीही पावसाच्याच पाण्यावर अवलंबून आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी हे तालुके तर कायमच दुष्काळी आहेत. या मतदारसंघातून 2019ला शिवसेनेकडून तानाजी सावंत हे निवडून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांच्यावर आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी आली आणि ते धाराशिवचे पालकमंत्रीही झाले. त्यातूनच त्यांनी दुष्काळी तालुक्यांची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला. आज घडीला सावंत यांच्याकडून मतदारसंघात जलक्रांती केल्याचा दावा केला जातो. पण खरंच त्यांनी मतदारसंघातील दुष्काळ संपवलाय की फक्त ते जाहीरपणे सांगत आहेत, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंडा विधानसभा मतदारसंघ हा भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे. भूम, परंडा, वाशी या 3 तालुक्यात तब्बल 247 गावांमध्ये हा मतदारसंघ पसरलेला आहे. दुष्काळी भाग असला तरीही ऊस आणि साखर हे या मतदारसंघातील राजकारणाचं अस्त्र आहे. सावंतांचं मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातील असलं तरीही याच भूम, परंडा मतदारसंघात त्यांचा भैरवनाथ शुगर्स कारखाना आहे. या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी या भागात निवडून येण्यापूर्वी बरीच मोठी कामं केलेली आहेत. विधान परिषद सदस्य म्हणून काम करताना भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना स्वखर्चानं पाण्याचं टँकर त्यांनी सुरू केलं होतं. त्यातूनच हजारो जनावरं वाचवण्याचं कामही सावंतांनी केलं होतं. मतदारसंघातील दुष्काळ हटवण्यासाठी केवळ मोठे प्रकल्पच नाही तर छोट्या आणि सहज पाणी साठवण होणाऱ्या काही योजनांकडे सावंतांनी लक्ष दिलं. त्यातूनच त्यांनी स्वखर्चानं शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिव जलक्रांती योजना राबवली. 2016 मध्येच ही योजना लोकार्पित झाली. त्यातूनच नद्या, नाले, तलाव यांच्यातील गाळ काढण्याची व्यापक मोहीमही सुरू झाली. तब्बल 6 दशकांपासून गाळ साचलेले सीना, कोळेगाव, चांदणी, खासापुरी आणि साकत यांसारखी धरणं आणि खैरी, उल्फा, दुधना, नळी इत्यादी नद्यांमधून गाळ उपसा केला. हा गाळ शेतात टाकला. त्यातून शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा झाला. जमिनीची पोत सुधारली. तसंच या प्रकल्पांमध्ये पाणी साठाही झाला. ही योजना सावंतांनी 5-10 नाही तर तब्बल 250 गावांमध्ये राबवून दाखवलीये. या योजनेतून आजपर्यंत 700 किलोमीटरचं काम झालं असून धरण क्षेत्रामध्ये 4 TMC पेक्षा अधिकचा पाणी साठा वाढलाय. त्यापेक्षा फायदा झाला तो भूजल साठा वाढवण्यात. जमिनीत 12 TMC पेक्षा अधिक भूजल साठा वाढलाय. कृष्णा खोऱ्यातील पाणी हे मराठवाड्यात आणण्यासाठी कृष्णा मराठवाडा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी धाराशिवमधील अनेक जुन्या नेत्यांनी प्रयत्न केले. मंत्री तानाजी सावंत यांनी इथून आमदार आणि मंत्री झाल्यानंतर ही योजना कार्यान्वित केली. 3 टप्प्यात 7 TMC पाणी मिळवण्यात त्यांना यश आले. त्यासाठी तब्बल 11,723 कोटी रुपयांची योजना त्यांनी मंजूर करून घेतली आहे. सावंत यांच्यामुळेच उपसा सिंचन क्रमांक 1 मध्ये उजनी धरणातून पाणी उचलून ते 27 किलोमीटर बोगद्याद्वारे सीना, कोळेगाव धरणात आणण्यात येणार आहे. याचं कामही आता 90% पूर्ण झाले. सावंत हे स्वतः या कामावर लक्ष ठेवून आहेत आणि वेळोवेळी पाहणी करून काम कसं वेगात होईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत. उजनीचं पाणी थेट सीना, कोळेगाव धरणात आल्यानं या भागाला याचा मोठा फायदा होईल. यातील सुमारे 3.25 TMC पाणी हे भूम, परंडा, वाशीसह कळंब तालुक्याला मिळणार आहे. तर उपसा सिंचन क्रमांक 2 मध्ये तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यांना पाणी मिळणार आहे. शिवाय उपसा सिंचन क्रमांक 3 मधून बीड जिल्ह्यासाठी 1.68 TMC पाणी मिळणार आहे. यातूनच धाराशिवमधील 35,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे असं सांगितलं जातंय. परंतु प्रत्यक्षात मात्र किती कामं झालीत? खरंच शेतात पाणी येणार आहे का की केवळ प्रकल्प जाहीर करायचे आणि ते अर्धवट ठेवायचे असा अनुभव मागच्या अनेक वर्षांपासून इथल्या जनतेला आहे. त्यामुळेच हे प्रकल्प प्रलंबित राहू नयेत यासाठी भविष्यातही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.